हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. ओके, आपण ऑलरेडी पार्ट नंबर 1 आपला तयार झालेला आहे. आपण काय बघत आहोत? स्टँडर्ड 9th मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्रीचं चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री याचा आपण बघत आहोत पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं होतं? आपण बघितलं होतं की डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट कसं फाइंड आउट करायचंय. स्ट्रेट लाईन बघितली होती, त्याला आपण कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. इन बिटवीन नंबर आपण इन बिटवीन पॉइंट कोणता आहे हे फाइंड आउट कसं करायचं, आणि प्रॅक्टिस सेट 1.1 सुद्धा आपण काय केलं होतं? कंप्लीट केलेलं होतं. ओके, चला मग आता आपण पार्ट 2 जाऊया. पार्ट 2 मध्ये आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट बघायच्या जॉमेट्रीच्या, ज्या आपल्याला या वर्षासाठी आणि 10th स्टँडर्ड साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे आहे लाईन सेगमेंट. काय बघायचं आहे आपल्याला? लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट बद्दल ऑलरेडी मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की लाईन सेगमेंट काय असते, की बघा हा आपण एक घेतला, तो याला आपण म्हणतो पॉइंट. ओके, असे खूप सारे पॉइंट जर आपण कलेक्ट केले, ओके कलेक्ट केले म्हणजे काय केलं रे, एकत्र आणले, तर त्याच्यापासून एक लाईन तयार झाली. ओके, काय तयार झाली? लाईन. आणि सगळे पॉइंट्स आपण कलेक्ट केले असं म्हणतो. आपण काय म्हणतो? कलेक्ट केले. कलेक्टचा अर्थ या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल? युनियन. काय घेता येईल? युनियन. आपण बघितलं होतं ए युनियन बी, म्हणजे ए सेट युनियन बी सेट. याचा अर्थ काय होतो की ए मधले सगळे एलिमेंट घ्यायचे, बी मधले सगळे एलिमेंट घ्यायचे आणि त्यांना कंबाईन करायचं, एकत्र करायचं, ऍड करायचं, त्याला आपण काय म्हणतो? युनियन. सो युनियन म्हणजे कंबाईन करणे इन शॉर्ट. सो या ठिकाणी बघा खूप सारे पॉइंट जर आपण कलेक्ट केले तर त्यांचं युनियन केलं, तर या ठिकाणी पहिल्या पॉइंटला आपण ए नाव दिलं, दुसऱ्या पॉइंटला आपण बी नाव दिलं. सो हा जो तुकडा तयार झालाय यालाच आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट. काय म्हणतो याला आपण? लाईन सेगमेंट. या ठिकाणी बघा तुम्हाला पॉइंट ए दिलेला आहे आणि त्यानंतर इथे खूप सारे पॉइंट्स तुम्हाला दिलेले दिसत आहेत का? येस ऑर नो? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे. सो खूप सारे पॉइंट्स दिलेत. या सगळ्या पॉइंटचं कलेक्शन केलं, युनियन केलं, तर आपल्याला जी जॉमेट्रिकल फिगर मिळते त्या जॉमेट्रिकल फिगरला आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट असं म्हणतो. ओके, या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द लक्षात ठेवायचे. एक आहे युनियन ऑफ ऑल पॉइंट्स. सगळ्या पॉइंटचं काय करायचं आपल्याला? युनियन. आणि सेकंड मुद्दा तो लक्षात ठेवायचे की हे जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट कसे असले पाहिजे? कोलिनियर पॉइंट्स असले पाहिजे. काय असले पाहिजे? नाहीतर मी असे पॉइंट्स घेतले आणि यांचं कलेक्शन केलं, युनियन ऑफ कलेक्शन, चालेल का? नाही. म्हणजे सगळे पॉइंट्स कसे पाहिजेत? एका सरळ रेषेमध्येच पाहिजेत, म्हणजे कोलिनियर पॉइंट्स पाहिजेत. आपल्याला काय पाहिजेत? कोलिनियर पॉइंट्स पाहिजे. अशाच पॉइंटच्या कलेक्शनला आपण काय म्हणणार आहोत? लाईन सेगमेंट असं म्हणणार. ओके, सो बघा इथे लाईन सेगमेंटची डेफिनेशन काय घेतली? आपण घेतलंय पॉइंट ए आणि पॉइंट बी आणि त्याच्यामधल्या सगळ्या पॉइंट्सचं युनियन. The union set of point A, point B and the points between A and B is called as a segment AB. पॉइंट A पण घ्यायचा आहे, B पण घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असणारे सगळ्या पॉइंटचं काय करायचंय? युनियन करायचंय. त्या फिगरला आपण काय म्हणणार आहोत? सेगमेंट AB असं म्हणणार आहोत. ओके, सो सेगमेंट AB इज रिटन ॲज. कसं लिहितात रे? तर ते असं लिहितात सेग AB. असं पूर्ण सेगमेंट लिहित बसायचं का? नाही. सो शॉर्टकट मध्ये लिहिलं सेग आणि लिहिलं ए बी. ओके, सो सेगमेंट ए बी मीन्स सेग बी ए. ओके सर, मग तुम्ही असं ए बी म्हटलं काय? ओके, आणि बी ए म्हटलं काय? काय फरक पडतो का? नाही. सो हे आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. एक तर तुम्ही लिहा सेगमेंट ए बी किंवा लिहा सेगमेंट बी ए, असं देखील तुम्ही लिहू शकतात. पॉइंट ए अँड पॉइंट बी आर कॉल्ड एज द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट ए बी. ओके, ह्या ए पॉइंटला आणि या बी पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत? एंड पॉइंट. काय म्हणणार आहोत? शेवटचे पॉइंट्स. ओके, द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट्स ऑफ ए सेगमेंट. आता या दोघांमधलं डिस्टन्स आपण कशाने दाखवतो रे? लेंथने दाखवतो. कशाने दाखवतो? लेंथ. सो याला कसं म्हणता येईल? लेंथ ऑफ ए बी. सपोज हे किती सेंटीमीटर आहे ही लाईन सेगमेंट? 5 सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ ए बी किती येईल? 5 सेंटीमीटर. काय येईल? 5 सेंटीमीटर. सो हे लेंथ ऑफ ए बी म्हणा, किंवा असं देखील म्हणता येईल डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ओके, असं तर आपण शिकलेलोच होतो लास्ट लेक्चर मध्ये. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी बघितलं होतं.
बट ते कशासाठी होतं, सपोज एखादी लाईन आहे आणि त्या लाईनवर दोन जर पॉइंट्स आहेत तर त्या दोन पॉइंटचं डिस्टन्स आपण कसं दाखवलं होतं, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. राहील लक्षामध्ये एव्हरीवन, समजतंय, कळलं मग तुम्हाला. बघा मग दॅट इज आपण कसं लिहू शकतो, लेंथ ऑफ ए बी लिहा किंवा डिस्टन्स बिटवीन ए अँड बी लिहा, दोघांपैकी एक आपण लिहू शकतो. ओके, तो 5 सेंटीमीटर घेतलं होतं आपण, ऍज इट इज ते लिहिलं. ओके, समजलं इथपर्यंत. काय काय लक्षात ठेवायचं लाईन सेगमेंट मध्ये, की जे एंड पॉइंट्स आहेत पॉइंट ए आणि पॉइंट बी यांचा युनियन आणि त्यांच्या मधले असलेले सगळ्या पॉइंटचा युनियन, याला काय म्हणणार आपण, लाईन सेगमेंट. काय म्हणणार, लाईन सेगमेंट, किंवा शॉर्टकट मध्ये आपण त्याला कसं लिहिणार, सेगमेंट ए बी. तुम्ही सेगमेंट ए बी लिहू शकता, सेगमेंट बी ए सुद्धा लिहू शकता, दोघांपैकी एका पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. आफ्टर दॅट आपण काय लिहू शकतो, की ही सेगमेंट म्हणजे यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे एंड पॉइंट्स मधलं ए आणि बी मधलं, यालाच आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, लेंथ ऑफ ए बी किंवा डिस्टन्स बिटवीन, बघा लेंथ ऑफ ए बी किंवा डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ओके, समजलं का. आणि लास्ट की हेच आपण असं पण लिहू शकतो, लेंथ ऑफ ए बी लिहा किंवा डिस्टन्स बिटवीन ए अँड बी लिहा किंवा ए बी लिहा. दिस इक्वल टू किती, 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर, किलोमीटर असेल तर किलोमीटर. ओके, सो पहिली जिओमेट्रिकल फिगर तुम्हाला कळली आहे आणि ती काय होती, लाईन सेगमेंट. ओके, आता बघायचं रे ए बी. काय बघायचं आपल्याला, रे ए बी किंवा रे ही कन्सेप्ट आपल्याला बघायची. आता या ठिकाणी मी एक पॉइंट घेतो आणि या पॉइंट मधनं जाणारी काय करतो, एक लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, लाईन ड्रॉ केली. आता याच्या नंतर देखील आणखी खूप सारे इन्फिनिटी पॉइंट्स आहेत, पण मला ते दाखवायचे नाहीयेत, मी इथपर्यंतच लाईन दाखवली. या ओरिजिनला, या पॉइंटला आपण ओरिजिन असं म्हणूया. काय म्हणूया, ओरिजिन. आणि त्याला तुम्ही कोणत्याही लेटरने रिप्रेझेंट करा. सपोज मी या ए लेटरने रिप्रेझेंट केलं तर पॉइंट ए या ठिकाणी काय आहे, तुमचा ओरिजिन आहे. पॉइंट ए काय आहे, तुमचा ओरिजिन आहे. या ठिकाणी मी एक पॉइंट घेतो, त्याला नाव देतो पॉइंट बी. याला काय नाव देतो, पॉइंट बी. सो ही जी फिगर आहे ज्याच्या एक एंडला काय आहे, पॉइंट आहे आणि एक एंडला काय आहे, एरो आहे, अशा फिगरला आपण काय म्हणतो, रे असं म्हणतो. काय म्हणतो, रे. हा जो ए पॉइंट आहे याला ओरिजिन पॉइंट म्हणतात. सो ह्या फिगरला आपण काय म्हणणार, रे ए बी. काय म्हणणार याला, ओके. सो आता मला काही रेज तुम्ही मला नावं सांगा, कोणकोणत्या प्रकारचे रे आहेत इथे, रेची नावं सांगा मला. बघा सगळ्यात पहिले तुम्हाला नाव देता येईल, रे ए बी आहे का, यस ऑर नो. समजा मी हे दोन पॉइंट्स कट करून टाकले तर काय, ही रे ए बी. आता समजा मी हा सी पॉइंट घेतला तर काय झालं, रे ए सी. नंतर आणखी काय म्हणता येईल मला, रे ए डी, यस ऑर नो. या पद्धतीने मला दाखवता येईल का, समजतंय तुम्हाला. सो ही सगळी रेसची नावं आहे. जर तुम्ही बी पॉइंट कन्सिडर केला तर काय होईल, रे रे बी सी, रे बी डी. ओके, असं देखील मला लिहिता येईल. किंवा सी पासून जर स्टार्ट केलं तर काय लिहिता येईल, रे सी आणि डी. ठीक आहे, समजतंय इथपर्यंत सगळ्यांना. ही कशाची नाव आहेत, सगळी रेची नाव आहे. फक्त कंडिशन एक असली पाहिजे की हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स कसे असले पाहिजेत, कोलिनियर असले पाहिजेत. काय असले पाहिजेत, कोलिनियर. म्हणजे काय, इन अ स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये पाहिजे, इन अ स्ट्रेट लाईन मध्ये हवेत. फॉर एक्झाम्पल बघा, हा ए पॉइंट, हा बी पॉइंट आणि हा पी पॉइंट, हे सगळे कसे आहेत, एका रेषेमध्ये. नाही तर असं याला रे म्हणणार का आपण, हा इथे हा एक साईडला मी पॉइंट दाखवला, एक साईडला एरो दाखवला. सो हा रे ए सी आहे का, सांगा, हा रे ए सी आहे का, याला म्हणता येईल ए सी. बिकॉज हा ए पॉइंट, हा समजा या ठिकाणी बी पॉइंट घेतला आणि सी पॉइंट, हे कोलिनियर नाहीये. सो हा रे नाहीये. ओके, फ्लेक्झिबल रे. हा बाण आहे समजा, सपोज रे म्हणजे बाण पण म्हणता येईल आपण, एरो. ओके, असा असा असेल तर, आता पिक्चर मध्ये दाखवतात की बाणाच्या पुढे असा नाग असतो, हा, बट तो चालणार नाही. अत्याधुनिक याच्यामध्ये वेपन्स मध्ये ते इन्क्लूड नाही होणार.
ओके, असं समजलं तुम्हाला हे सगळ्यांना? मग रे कळलं? बघा ए आणि बी काय आहेत रे, दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहेत आणि यांचा युनियन घेतला सगळ्या पॉइंटचा, तर याला आपण काय म्हणणार आहोत, सेगमेंट ए बी. बघा हा ए पॉइंट बी पॉइंट एक डिस्टिंक्ट पॉइंट आहे. डिस्टिंक्ट म्हणजे काय, वेगवेगळे पॉइंट्स आहेत. यांच्या युनियनला आपण काय म्हणणार आहेत, ए आणि बी ला काय म्हणणार सांगा बरं, सेगमेंट ए बी म्हणणार. ओके, अँड द पी पॉइंट सच दॅट, आणि हा एक पी पॉइंट असा घेतला की हा ए बी आणि पी हे काय आहेत रे, कोलिनियर आहेत. सो याला एपी ला काय म्हणणार, रे एपी म्हणा किंवा रे ए बी म्हटलं तरी सुद्धा चालेल. ओके, समजलं का? हिअर पॉइंट ए इज कॉल्ड ॲज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ए बी. सो या ए बीचा स्टार्टिंग पॉइंट कोण आहे, ए, त्याला ओरिजिन म्हणतात. ऍक्च्युली स्टार्टिंग पॉइंट म्हणणं चुकीचं आहे, त्याला ओरिजिन म्हणतात. ओरिजिन म्हणजे काय, जिथून सुरुवात झाली आहे असा पॉइंट. समजतंय तुम्हाला? ओके, चला पुढे जाऊया. लाईन ए बी. आता लाईन म्हणजे काय, ही अशी एक फिगर आहे. सपोज ही एक मी ड्रॉ केली, या ठिकाणी ए पॉइंट घेतला, या ठिकाणी एक बी पॉइंट घेतला. ओके, सो ए आणि बी इज अ डिस्टिंक्ट पॉइंट. ए आणि बी काय आहे, डिस्टिंक्ट म्हणजे काय, वेगवेगळे. डिस्टिंक्ट म्हणजे काय, ए वेगळा आहे बी वेगळा आहे, हे दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहे. या सगळ्यांचा युनियन घेतला. ओके, आणि या लाईनला बोथ साईडला मी काय दाखवलं, ॲरो शो केला, तर याला आपण काय म्हणतो, लाईन असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, लाईन. सो आता ही कोणती लाईन आहे, लाईन ए बी. कोणती लाईन आहे, लाईन ए बी. किंवा ही एक लाईन घेतली मी आणि याला फक्त असं एल ने डिनोट केलं, तरी पण हिला काय म्हणता येईल मला, लाईन एल. हिला काय म्हणता येईल, लाईन एल. सो हे ॲरोज काय शो करतात रे, हा ही लाईन पुढे एक्सटेंड होत चालली आहे इन्फिनिटी पर्यंत, ही पण लाईन पुढे एक्सटेंड होत चालली आहे इन्फिनिटी पर्यंत. ओके, बट लाईन सेगमेंट जो असतो, हा सेगमेंट म्हणजे एक तुकडा असतो. हा काय असतो, तुकडा. आणि ए आणि हा बी हा एंड पॉइंट आहे. म्हणजे आता ही लाईन पुढे वाढणार आहे का, नाही. ओके, सो हा लाईन सेगमेंट पुढे इन्क्रीज होणार नाही. ए आणि बी काय आहे, एंड पॉइंट्स आहेत. काय आहेत, एंड पॉइंट्स आहेत. काय आहेत, एंड पॉइंट्स आहेत. ओके, सो हे एंड पॉइंट, याला आपण लाईन सेगमेंट म्हणणार, बट याला आपण काय म्हणणार, लाईन. याला सुद्धा काय म्हणणार, लाईन. का, कारण यांच्या बोथ साईडला ॲरो आहेत, यांना कुठेही एंड पॉइंट नाहीये. ही लाईन पुढे इकडे वाढत जाणार आहे, ही लाईन इकडे पुढे वाढत जाणार आहे. ओके, सो यांना एंड पॉइंट्स नाहीयेत. अशा प्रकारच्या जॉमेट्रिकल फिगरला आपण काय म्हणतो, लाईन असं म्हणतो. कळलं? मग लाईन आणि लाईन सेगमेंट मध्ये काय फरक आहे, कळलं तुम्हाला? ओके, जाऊया नेक्स्ट टॉपिक कडे. आता सेकंड आहे कॉन्ग्रंट लाईन्स. काय आहे, कॉन्ग्रंट लाईन्स. आता मी दोन फिगर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. ऑलरेडी फिगर तिथे दिलेली आहे, मी या ठिकाणी सुद्धा काढतो. ओके, हिला नाव देऊया ए, या पॉइंटला नाव देऊया बी, हा एक सी आहे, हा एक डी आहे. ओके, या फिगरला आपण काय म्हणणार आहे, सेगमेंट ए बी. हिला काय म्हणणार, सेगमेंट सी आणि डी. आता या दोन्ही फिगर्स कॉन्ग्रुएंट असतील. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय रे, इक्वल किंवा सेम. ओके, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, एक्झॅक्टली इक्वल किंवा सेम. अशा फिगर्सला आपण कॉन्ग्रुएंट असं म्हणतो. काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट. आता मला सांगा, या दोन सेगमेंट्स आहेत, याला आपण कशाने डिनोट करतो, सुरुवातीलाच बघितलं होतं, लेंथ ऑफ ए बी. ओके, आणि या ए बी ची लेंथ किती आहे, सपोज 5 सेंटीमीटर आहे, आणि या सीडी ची पण लेंथ किती आहे, 5 सेंटीमीटर. या ठिकाणी लिहूया 5 सेंटीमीटर आणि इथे पण लिहूया सीडी इज इक्वल टू काय, 5 सेंटीमीटर. याचा अर्थ काय होतो, सर ही जर फिगर मी उचलली आणि हिच्यावर जर मॅच केली तर एक्झॅक्टली मॅच झाली का, येस ऑर नो, झाली एक्झॅक्टली मॅच. सो ज्या फिगर्स एक्झॅक्टली मॅच होतात, ज्यांच्या शेप आणि साईज गोळ्या एक्झॅक्टली सेम असतो, उभा राहा जरा. ओके, सो अशा फिगरला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट फिगर्स म्हणतो. काय म्हणतो, पण आता इथं कोणती फिगर आपण बघतोय सर, तर इथे आपण बघतोय सेगमेंट. काय बघतोय,
सेगमेंट. ओके, सो या दोघांची शेप आणि साईज एक्झॅक्टली कशी आहे, सेम आहे. आणि या फिगरची शेप किंवा साईज आपण कशामध्ये मोजतोय, लेंथ मध्ये मोजतोय. ओके, सो याची लेंथ किती आहे, एबी ची लेंथ ऑफ एबी 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ सीडी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा दोन्ही फिगरच्या लेंथ, जेव्हा दोन्ही फिगरच्या शेप या इक्वल असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स असं म्हणतो. काय म्हणतो, ओके. जेव्हा दोन्ही सेगमेंटच्या लेंथ इक्वल असतात तेव्हा त्या सेगमेंट, त्या दोन्ही सेगमेंट्सला काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट सेगमेंट. ओके, आता बघा इथे एक सेगमेंट दिलेली आहे, या सेगमेंट ला नाव देऊया आपण, आता वेगळं नाव देऊया काहीतरी, चला ए बी देऊया. आणि दुसरी सेगमेंट आहे एक्स आणि वाय. ओके, लेंथ ऑफ ए बी आहे 5 सेंटीमीटर किंवा 4 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ एक्स वाय आहे 7 सेंटीमीटर. मग मला सांगा या दोन्ही फिगर्स कॉन्ग्रुएंट आहेत का, नाहीयेत. या फिगर्स कॉन्ग्रुएंट नाहीयेत. ओके, जर दोन्ही फिगर्स कॉन्ग्रुएंट असतील किंवा या दोन्ही सेगमेंट जर कॉन्ग्रुएंट असतील तर कसं लिहिणार, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. सो हे कशाचं चिन्ह आहे रे, कॉन्ग्रुएंटचं. हे कशाचं चिन्ह आहे, काय कसं वाचणार, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. पण या ठिकाणी तर कॉन्ग्रुएंट नाही आहेत, सो कसं लिहिणार, सेगमेंट ए बी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स वाय. एक्स वाय इथे कोणती सेगमेंट आहे, एक्स वाय, आणि दोघांची लेंथ इक्वल नाहीये म्हणून यांना आपण कॉन्ग्रुएंट फिगर्स किंवा कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणणार नाही. ओके, मग कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स कधी असतील, जेव्हा त्यांच्या लेंथ्स कशा असतील, इक्वल असतील. सेम नाही रे, इक्वल. सेम चेहरे दिसतात, ती सिमिलॅरिटी कन्सेप्ट आहे, ते नाही म्हणायचं. आता बघा उदाहरणार्थ ही सेगमेंट आणि ही सेगमेंट सेम दिसते, दिसायला सारखी, पण त्याची शेप आणि शेप पण नाही, त्याची साईज इक्वल आहे का, त्यांची लेंथ इक्वल आहे का, नाही. आता बघा ही फिगर आणि ही फिगर सेम नाहीये, हिला सेम म्हणणार का आपण, नाही. सो सेम आणि कॉन्ग्रुएंट मध्ये फरक आहे, सेम आणि इक्वल मध्ये पण फरक आहे. इक्वल म्हणजे एक्झॅक्टली सेम. ओके, तंतोतंत मॅच होणारी, कळलं का. इक्वल म्हणायला शिका, सेम नका म्हणत जाऊ. इक्वल सेम कशी असणार, साईज मध्ये सेम असणार, शेप मध्ये सेम असणार. त्याच्यानंतर आता या महत्वाचे कन्सेप्ट आहे प्रॉपर्टी ऑफ सेगमेंट. ओके, चला प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स बघायचंय. प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. ओके, या ठिकाणी 3 प्रॉपर्टीज आहेत. किती प्रॉपर्टीज आहे, 3. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी ही आपण फिगर काढून समजून घेऊया. रिफ्लेक्सिव्हिटीचा अर्थ काय होतो. आता या ठिकाणी काय घेतले रे मी, सेगमेंट ए पासून बी पर्यंत, ए हा आणि बी हा याचा काय, ए बी चा एंड पॉइंट आहे. काय आहे, सपोज ए पासून बी पर्यंत. आता मी कुठून कुठे मेजर करणार आहे, ए पासून बी कडे मेजरमेंट करणार आहे आणि ए पासून बी पर्यंतची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे, सो सेगमेंट ए बी ची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. आता मी कुठून मोजतो रे, बी पासून ए कडे मोजतो. सो बी पासून ए कडे किती मेजरमेंट येईल, किती येईल, 5 सेंटीमीटरच येईल. नक्की 5 सेंटीमीटर येईल, येस ऑर नो, येस. सो बघा मी पहिले लिहिलं सेगमेंट ए बी, नंतर लिहितो सेगमेंट बी ए. या दोन्हीही काय आहेत रे, इक्वल आहेत का, कारण ही सुद्धा 5 सेंटीमीटर होती, ही सुद्धा काय आहे 5 सेंटीमीटर आहे. मग ए बी म्हणा काय, बी ए म्हणा काय, दोघांच्याही लेंथ इक्वल आहेत का, येस. म्हणजे मी असं लिहू शकतो का, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी ए. बघा ए बी कोणाला कॉन्ग्रुएंट असणार आहे, बी ए ला कॉन्ग्रुएंट असणार आहे. कोणाला कॉन्ग्रुएंट असणार आहे, बी ए ला कॉन्ग्रुएंट असणार आहे. बघा इथे मी सेगमेंट ए बी घेतली. आता मी काय घेतो, सेगमेंट बघा हा कोणता पॉइंट आहे, बी, हा कोणता पॉइंट आहे. मग आता मी चेंज करतो, केली का चेंज,
झाली एक्झॅक्टली मॅच, झाली एक्झॅक्टली मॅच. ओके, म्हणजे काय, ए बी आणि बी ए हे दोन्ही वेगळ्या नसून एकच सेगमेंट आहे. दोन्ही पण काय आहेत, एक्झॅक्टली इक्वल आहेत. आणि तुम्ही ए बी म्हणा काय, बी ए म्हणा काय, काही फरक पडतोय? येस ऑर नो? येस. ओके, चला आता आणखी एक दुसरी फिगर घेऊया, सेगमेंट घेऊया. पहिली सेगमेंट होती ए बी, आता दुसरी सेगमेंट आहे सी डी. ए बी मध्ये किती लेंथ होती रे? 5 सेंटीमीटर. सी डी पण किती आहे? 5 सेंटीमीटर. तो मला असं म्हणता येईल का की सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी, असं म्हणता येईल का? येस ऑर नो? असं जर असेल तर ए बी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? सी डी ला. तर मी असं पण म्हणू शकतो काय की सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. येस ऑर नो? जर ए बी सी डी ला कॉन्ग्रुएंट असेल तर सी डी ए बी ला कॉन्ग्रुएंट असेल ना? ओके, समजतंय का सगळ्यांना? माझं वजन 50 किलो आहे, परिणिताचं वजन 50 किलो आहे, म्हणजे आमच्या दोघांचं वजन इक्वल आहे का? मग माझं आणि परिणिताचं वजन इक्वल आहे असं म्हटलं काय, आणि परिणिताचं आणि माझं वजन इक्वल आहे असं म्हटलं काय, चालेल का? परत एकदा बघा, अभिजितचं वजन 50 किलो आहे, परिणिताचं वजन 50 किलो आहे, म्हणजे अभिजितचं वजन परिणिताच्या वजना एवढे आहे असं म्हटलं तर चालेल का? किंवा परिणिताचे वजन अभिजितच्या वजना एवढे आहे असं म्हटलं तर चालेल का? सारखं आहे, इक्वल आहे. मग तेच लिहिलं की ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी असं म्हणा काय, किंवा सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ए बी असं म्हटलं तरीही जी प्रॉपर्टी तयार होते तिला काय म्हणतो आपण? सिमेट्री. मग रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये काय सांगतो आपण? रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये काय सांगतो आपण की जी लाईन सेगमेंट असते ती स्वतःलाच कॉन्ग्रुएंट असते. एकच लाईन सेगमेंट आहे ती स्वतःलाच कॉन्ग्रुएंट असते, बरोबर आहे? बघा, ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी ए. करेक्ट. दुसरी प्रॉपर्टी बघितली आपण, सिमेट्री. सिमेट्री काय सांगते? जर पहिली लाईन सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरी लाईन सेगमेंट ही पहिल्याला पण कॉन्ग्रुएंट असते. या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? सिमेट्री. ओके, आता तिसरी बघायची आहे, ट्रान्झिटिव्हिटी. काय बघायची आहे? बघा, आता ट्रान्झिटिव्हिटी साठी काय करतो मी, आणखी एक फिगर घेतली एक तिसरी सेगमेंट घेतली, हिला नाव देऊया आपण डी एफ. डी नको घेऊया, एक्स वाय घेऊया, चला. ओके, आता बघा, एक्स वायचं पण मेजरमेंट किती आहे रे? 5 सेंटीमीटर. एक्स वायचं पण मेजरमेंट किती आहे? मग सगळ्यात पहिले मला काय लिहिता येईल बघा, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? सेगमेंट सी डी ला. ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी का? दोघांच्या लेन्स किती आहेत सर? 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मी असं म्हणतो, सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स वाय, चालेल का? सी डी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे का? सर दोघांच्याही लेन्स कशा आहेत? सेम आहेत, इक्वल आहे. सो अल्टिमेटली मी असं म्हणू शकतो का, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स वाय, असं म्हणू शकतो का? बघा, आपण उदाहरण घेऊया. अभिजितकडे 5 आंबे आहेत. अभिजितकडे किती आंबे आहेत? माझ्याकडे जेवढे आंबे आहेत तेवढेच आंबे परिणिताकडे, बरोबर? आणि परिणिताकडे जेवढे आंबे आहेत तेवढेच आंबे धनश्रीकडे. म्हणजे अभिजित आणि धनश्रीकडे असलेले आंब्यांची संख्या इक्वल आहे का? माझ्याकडे किती होते? 5 मँगो, एवढंच सांगितलं मी. धनश्रीकडे माझ्याकडे इक्वल आहेत, म्हणजे धनश्रीकडे किती आले? सॉरी, परिणिताकडे किती आले? आणि परिणिताकडे जेवढे तेवढेच आंबे कोणाकडे? धनश्रीकडे, म्हणजे धनश्रीकडे किती आले? 5 मँगो आले. म्हणजेच अल्टिमेटली फायनली मला काय सांगता येईल की अभिजितकडे आणि धनश्रीकडे असणाऱ्या आंब्यांची संख्या कशी आहे? इक्वल आहे. सेम नाही, इक्वल. काय आहे? इक्वल आहे. या प्रॉपर्टीला काय म्हणतात? ट्रान्झिटिव्हिटी.
या प्रॉपर्टीला काय म्हणतात, म्हणजे एक लाईन सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे, दुसरी लाईन सेगमेंट तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ पहिली लाईन सेगमेंट आणि शेवटची लाईन सेगमेंट काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. समज गए एव्हरीवन? समजलं? या तिन्ही प्रॉपर्टी समजल्या? ओके, चला जाऊया नेक्स्ट प्रॉपर्टीकडे. दॅट इज नथिंग बट द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. इथे एक लाईन दिली ए बी आणि एम इज द मिड पॉइंट ऑफ लाईन ए बी, लाईन सेगमेंट ए बी. लाईन सेगमेंट ए बी किती दिली आहे? सपोज तुम्हाला 10 सेंटीमीटर. किती दिली आहे? 10 सेंटीमीटर. तर अल्टिमेटली ए एम किती असेल? व्हेरी गुड. आणि एम बी पण किती असेल? ओके, सो आपण आता कोणाचे मेजरमेंट काढलं? ए एम आणि एम बी या दोन्ही पण किती आहेत रे? 5 सेंटीमीटर. ओके, ए बी किती दिले तुम्हाला? ए बी किती दिले? 10 सेंटीमीटर. याच्यावरनं मला एक फॉर्म्युला काढता येईल का? आणि तो फॉर्म्युला कसा आहे हे चेक करा. एम म्हणजे मिड पॉइंट मुळे तयार झालेली छोटी लाईन सेगमेंट आणि एक दुसरी लाईन सेगमेंट कोणती तयार झाली? एम बी. या छोट्या छोट्या वाल्यात या हाफ असतील कोणाच्या? ऍक्च्युअल लाईन सेगमेंटच्या. ऍक्च्युअल लाईन सेगमेंट कोणती आहे? ए बी. ए बीच्या हाफ काय असेल? बघा, ए बीच्या हाफ काय असेल? एम आणि एम बी या दोन्हीही कशा असतील? इक्वल असतील. मग बघा, मग इथे एम इज इक्वल टू एम बी जर तुम्हाला माहिती नसेल, हे माहित नाहीये समजा, हे काय हे तुम्हाला माहिती नाहीये असं समजा, इथे क्वेश्चन मार्क आहे आणि तुम्हाला मोठी लाईन दिली आहे ए बी आणि त्याची लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर. त्याची लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर. सो आपण त्याची व्हॅल्यू टाकूया. 1/2 ए बी किती दिली आहे तुम्हाला? 10 सेंटीमीटर. जे कट होत आहे ते कट करा. 2 1 जा 2, 2 5 जा 10. सो काय उरलं रे? फक्त 5 1 जा 5 आणि हा डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय? 5 सेंटीमीटर. देअरफॉर एम इज इक्वल टू एम बी. हे किती आलं रे? समजतंय सगळ्यांना एव्हरीवन? ओके. आता एखाद्या लाईन सेगमेंटला किती मिड पॉइंट असू शकतात? ही लाईन सेगमेंट आहे ए बी. या ए बी ला किती मिड पॉइंट असू शकतात? एकच. किती मिड पॉइंट असू शकतात? काय एकापेक्षा जास्त पण असू शकतात? नाही, कधीच शक्य नाही. एखाद्या लाईन सेगमेंटला 1 अँड ओनली 1 काय असतो? मिड पॉइंट असतो. तो एक्झॅक्टली सेंटरला असतो. समजतंय सगळ्यांना? मिड पॉइंट कळलं कसं काढता येईल? ओके. आता समजा तुम्हाला एम दिलंय 6 सेंटीमीटर. एम किती दिलंय? आणि सांगितलं काय त्यांनी की ए बी फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करा? तर ए बी किती असेल? काढता येईल, पण पुन्हा कसं काढायचं ते तोंडी नाही काढायचंय. आपल्याला काय लिहिता येईल? एम म्हणजे छोटा तुकडा आहे. हा काय असेल रे? हाफ ऑफ या पूर्ण लाईन सेगमेंटचा काय तो? हाफ आहे. एम इज अ हाफ ऑफ ए बी. बरोबर? येस ऑर नो? मग एम तुम्हाला माहिती आहे. एम किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी. ओके. हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय बाय 2. इथे काय राहिलं? 1 मल्टिप्लाय बाय ए बी. ए बी 1 जा ए बी. 6 2 जा किती झालं? इथे काय राहिलं? ए बी. व्यवस्थित लिहा फक्त. ए बी इज इक्वल टू काय? 12 सेंटीमीटर. काढता आलं तुम्हाला? जर तुम्हाला प्रश्न विचारला काय की एम बी काढा, एम बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, मग कसं लिहिणार? एम बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, मग कसं लिहिणार? एम बी काढायला लावलंय. काय काढायला लावलंय? एम बी. एम बी कसं काढणार सांगा? ए बी चा हाफ कशाला करायचा आहे? इथे काय लिहिणार तुम्ही? नाव एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. ए बी चा काय? सेगमेंट ए बी चा एम काय आहे? मिड पॉइंट आहे आणि मिड पॉइंट आहे म्हणून काय म्हणता येईल तुम्हाला? एम इज इक्वल टू काय? एम बी. एम कोणाच्या इक्वल आहे?
एमबीच्या देअरफॉर एम किती आहे रे, एमबीच्या इक्वल आहे आणि एम किती दिलंय तुम्हाला 6 सेंटीमीटर. मग एमबी पण किती येईल, बस एवढंच लिहायचंय तुम्हाला. परत कशाला एमबी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी करत बसायचं. स्पष्ट दिलंय ना तुम्हाला, मिड पॉइंट आहे असं म्हटलंय ना त्यांनी. ओके, समजतंय सगळ्यांना एवढं. ओके, सो हा सगळा तुमचा बेसिक भाग होता कोशाशी संदर्भामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 शी. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. कंपॅरिझन म्हणजे काय, कोण लहान आहे कोण मोठा आहे या पद्धतीने. ओके, चला मी परत काही लाईन सेगमेंट घेतो. ही एक लाईन सेगमेंट घेतली, ही दुसरी लाईन सेगमेंट घेतली आणि हे तिसरी लाईन सेगमेंट. हिला नाव देऊया आपण ए बी, सी डी आणि ई एफ. ए बी आहे 3 सेंटीमीटर, ही आहे 5 सेंटीमीटर आणि ई एफ आहे 7 सेंटीमीटर. ओके, सो आता आपण या लाईन सेगमेंट्सला जर कंपेअर करणार आहोत तर ते कशाशी कंपेअर करणार आहोत, त्यांच्या लेंथशी. कोणाशी कंपेअर करणार आहोत, त्यांच्या लेंथशी कंपेअर करणार आहोत. सो आपल्याला काय म्हणता येईल रे, 3 सेंटीमीटर हा छोटा आहे किंवा नंबरच घ्या फक्त, 3 इज लेस दॅन 5 अँड 5 इज लेस दॅन 7 असं म्हणा. किंवा कसं म्हणता येईल, 7 इज ग्रेटर दॅन 5 इज ग्रेटर दॅन 3. म्हणजे सगळ्यात छोटा कोण आहे रे, 3, आणि सगळ्यात मोठा कोण आहे, 7 कोणासाठी आहे, लेंथ ऑफ ई एफ किंवा सेगमेंट ई एफ इज ग्रेटर दॅन सेगमेंट सी डी इज ग्रेटर दॅन 3 कोणासाठी आहे, सेगमेंट ए बी साठी. समजलं का, याला काय म्हणतो आपण, कंपॅरिझन ऑफ लाईन सेगमेंट. सेगमेंटची कंपॅरिझन केली आपण. ओके, मग कंपॅरिझन कशाशी करतो आपण, लेंथ सोबत. समजतंय एव्हरीवन, जायचं पुढे. सोप्या भाग आहे, परपेंडिक्युलॅरिटी ऑफ अ सेगमेंट ऑर रे. ओके, परपेंडिक्युलॅरिटी सिंपल आहे. एक समजा लाईन सेगमेंट घेतली आपण. ओके, घेतली का लाईन सेगमेंट. आता इथे परपेंडिक्युलर कसं ड्रॉ करतात, कसं ड्रॉ करूया आपण परपेंडिक्युलर. एक काय घेतला आपण, सेट स्क्वेअर घेतला. काय घेतला, सेट स्क्वेअर, आणि इथे मॅच केला हा सेट स्क्वेअर. मला हा एक पॉइंट दिलेला आहे पी पॉइंट, आणि या पी पॉइंटला काय करायचं, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. काय करायची, परपेंडिक्युलर. सो हा पी पॉइंट या ठिकाणी ठेवला. आता ही लाईन मॅच होते का, ओके. चला झाला मॅच. याच्यातनं जाणारी आपण काय करूया, एक लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, सो हा किती डिग्रीचा अँगल क्रिएट झाला रे, 90 डिग्रीचा. याला नाव देऊया आपण सी, किंवा प्रॉपरच नाव देऊया जे तिथे दिले, ए पॉइंट, याला म्हणा बी पॉइंट, याला डी पॉइंट म्हणा, आणि इथे एक पॉइंट घेतला आपण सी. ओके, सो सी डी. ओके, ही लाईन सी डी जी आहे ही कोणाला परपेंडिक्युलर आहे रे, ए बी ला परपेंडिक्युलर आहे. ओके, सो ही जर पुढे आणखी वाढवली मी तर ही काय झाली रे, लाईन सी डी परपेंडिक्युलर कोणावर आहे, सेगमेंट ए बी ला म्हणा, किंवा हा सेगमेंट ए बी आहे. ओके, सेगमेंट ए बी ला परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ काय, हे डिस्टन्स आहे. हे काय आहे, डिस्टन्स आहे. कोणामधलं डिस्टन्स आहे रे, लाईन ए बी आणि या सी पॉइंट मधला असणार हे काय आहे,
डिस्टन्स आहे. ओके, सो हा सी पॉइंट किती अंतरावर आहे या ए बी पासून, तर सी डी एवढ्या डिस्टन्सवर. किती डिस्टन्सवर आहे सर, हे डिस्टन्स मी किती घेतलं, ए सेंटीमीटर. किती घेतलं, तर सी पासून डिस्टन्स बिटवीन पॉइंट सी अँड डी किती येईल रे, ए सेंटीमीटर. किती येईल, कळलं का, कळलं. सिंपल आहे. हे कुठं लागणार आहे तुम्हाला, सर्कल नावाच्या चॅप्टर मध्ये ही कन्सेप्ट लागणार. कोणत्या चॅप्टर मध्ये, सर्कल नावाच्या चॅप्टर मध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहे. समजलं. या ठिकाणी जे बेसिक मुद्दे आपल्याला हवे होते हे मुद्दे आपण घेतलेले आहेत. अजून एक मुद्दा राहिला, डिस्टन्स ऑफ पॉइंट ए फ्रॉम लाईन ए. ओके झाले, हे पण सांगितलं मी की सी पासून डी हे किती अंतरावर आहे, ए एवढ्या डिस्टन्सवर आहे. ठीक आहे, मग इथे आपलं बेसिक प्रॅक्टिस सेट 1.2 चं काय होतंय, संपतंय. आता आपण जाऊया प्रॅक्टिस सेट 1.2 कडे. समजलं सगळ्यांना. चला, पहिला क्वेश्चन काय बघा, द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन अ नंबर लाईन. ओके, एक नंबर लाईन आहे अशी, त्याच्यावर ए पॉइंट आहे जो काय रिप्रेझेंट करतोय -3, बी पॉइंट 5 शो करतोय, सी पॉइंट 2 शो करतोय, डी पॉइंट -7 आणि ई पॉइंट काय शो करतोय 9. तो आपल्याला डिसाइड करायचंय, डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. कॉन्ग्रंट आहेत की नाही हे आपल्याला शोधायचं. ओके, पहिलं काय दिले आपल्याला, सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी शोधायचे. ओके, आता दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत हे कशावरनं कळतं आपल्याला, व्हेरी गुड, कशावरनं, जर दोन सेगमेंटच्या लेंथ इक्वल असतील तर त्यांना काय म्हणणार आपण, कॉन्ग्रुएंट. जर दोन सेगमेंटच्या लेंथ इक्वल नसतील तर त्यांना काय म्हणणार, नॉट कॉन्ग्रुएंट. समजतंय, समजतंय सगळ्यांना. इकडे गोळ्या उभा राहा परत आणि इकडे येतो आता, सरकार बाजू. तुम्ही बसून उभा राहतास, टेकू नको, सरक पुढे ये, पुढच्या लादीमध्ये. ठीक आहे, चला मग पहिले सेगमेंट डी ची लेंथ काढूया. ओके, डिस्टन्स किंवा चला आता इथे पुन्हा ते काय लिहायची गरज नाहीये, कारण सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. ओके, सो सेगमेंट डीई इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल किंवा फाइंड आउट करूया, टू फाइंड, चला लिहूनच घ्या, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज, डी चे कोऑर्डिनेट काय आहेत -7. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज, ई चे कोऑर्डिनेट काय आहेत 9. देअरफॉर 9 किंवा काय लिहिता येईल हियर, 9 इज ग्रेटर दॅन -7. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन डी अँड ई इज इक्वल टू, मोठा नंबर अगोदर लिहायचा, नंतर मायनस लिहायचा, नंतर सेकंड नंबर लिहायचा, मायनस काय होईल रे, तो 9 आणि 7 किती झाले 16 युनिट्स. हे काय झालं, कोणामधलं डिस्टन्स आहे, डी अँड ई मधलं, कोणामधलं. ओके, चला आता पुढे कोणाचं काढायचं आहे आपल्याला डिस्टन्स, ए बी चा. सो इथे लिहूया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज, ए बी काढायचंय. सो ए चे कोऑर्डिनेट काय आहेत -3. नंतर काय लिहिणार, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी इज किती 5. देअरफॉर हियर काय लिहिता येईल, 5 इज ग्रेटर दॅन -3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू काय, 5 -3. मायनस काय होईल रे, +3. सो 5 + 3 किती झाले 8. हे काय आलं, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता मला बघा युनिट्स लिहा इथे पुढे. आता या ठिकाणी बघा डिस्टन्स बिटवीन डी किती आलंय 16, ए बी किती आलंय 8. सो हवं तर याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. सो इथं काय लिहिता येईल, देअरफॉर फ्रॉम
1 and 2 डिस्टन्स बिटवीन डी, याला डिस्टन्स म्हणा किंवा लेंथ म्हणा, लेंथ ऑफ डी किती आले रे 16 युनिट्स, आणि इथे काय म्हणता येईल तुम्हाला लेंथ ऑफ ए बी. ओके, सो डिस्टन्स म्हणा किंवा लेंथ बघा आपण बघितलं होतं की हे दोन्हीही कसे असतात रे इक्वल असतात, हे बघितलं होतं का आपण. हे बघा याला लेंथ म्हणा किंवा डिस्टन्स म्हणा, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू काय डिस्टन्स ऑफ ए बी. लेंथ म्हटलं काय आणि डिस्टन्स म्हटलं काय, ते काय असतं इक्वल असतं. ओके, सो पहिले डिस्टन्स लिहा, डिस्टन्स बिटवीन सी अँड डी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, देअरफॉर लेंथ ऑफ सी डी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. ओके, देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, सेगमेंट DE is not congruent to segment AB. आहेत का कॉन्ग्रुएंट, नाही, कारण त्यांचे काय इक्वल नाही आहेत, लेंथ इक्वल नाही आहेत, त्यांचे काय इक्वल नाही आहेत, लेंथ इक्वल नाही आहे. समजलं सगळ्यांना, बस एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता इथे बी आणि सी दिलेले, इथे लिहा कोऑर्डिनेट्स, पहिले बी सी काढा, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी इज, बी चे कोऑर्डिनेट काय आहेत वाय, तुम्ही सांगा मला. ओके, त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी, सी चे किती आहेत 2, देअरफॉर डिस्टन्स म्हणण्यापेक्षा आता आपण डायरेक्टली म्हणूया लेंथ ऑफ बी, किंवा हियर लिहावं लागेल ना, हियर y is greater than 2, therefore length of BC is equal to काय 5 minus 2, किती आलं रे 5 मधनं 2 गेले किती युनिट्स राहिले, हे काय आलं लेंथ ऑफ BC. याला म्हणा हवं तर इक्वेशन नंबर 1. ओके, आता घेऊया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, काय आहेत रे coordinates of point A is -5, okay, -3. coordinates of point दूसरा कोणता आहे D is -7, चेक करून घ्या एकदा, हे -3 D -7. ओके, सो काढूया, हियर कोण मोठे रे -3 is greater than -7, therefore length of काय काढायचं आहे आपल्याला AD, length of AD is equal to मोठा नंबर अगोदर, त्यानंतर मायनस आणि मग छोटा नंबर, मायनस मायनस काय होईल रे +7, 7 मधनं 3 गेले किती उरले, मोठी संख्या 7, तिचं साइन काय प्लस, इथे काय लिहिणार युनिट्स, हे काय लेंथ ऑफ एडी. आता सांगा दोन्ही लेंथ इक्वल आहेत का, याला म्हणा 2, इक्वेशन नंबर 2. इथे काय लिहिता येईल आपल्याला फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 and 2 वरनं काय म्हणता येईल लेंथ ऑफ BC इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ एडी. बघा BC ची लेंथ 3 युनिट आहे, AD ची लेंथ 4 युनिट आहे, दोन्ही लेंथ इक्वल आहेत का, नॉट इक्वल टू. देअरफॉर आपल्याला काय म्हणता येईल सेगमेंट BC इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. AD ला कॉन्ग्रुएंट आहे का, ओके, सोपं, इक्वल आलं तर काय म्हणणार कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ही अशी आडवी लाईन नाही मारायची. ओके, चला नेक्स्ट, आता दिले सेगमेंट बी, तो इथे काय लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज, बी चा कोऑर्डिनेट किती आहे 5, त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज किती आहे
9. हियर कोण ग्रेटर आहे? 9 इज ग्रेटर दॅन 5. देअरफॉर काय फाइंड आउट करायचं आपल्याला? लेंथ ऑफ बीई. कसं करणार? 9 मायनस 9 मधनं 5 गेले, किती उरले? 4 युनिट्स. दॅट इज नथिंग बट द लेंथ ऑफ बीई. याला काय म्हणणार तुम्ही? इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता काढूया एडी. इथे लिहा कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, ए चे कोऑर्डिनेट्स किती आहेत? -3. ओके. आणि डी चे इज -7. ओके. हियर कोण ग्रेटर आहे? देअरफॉर काय काढायचं आहे आपल्याला? लेंथ ऑफ एडी. मोठा नंबर अगोदर, नंतर मायनस, मग छोटा नंबर. हा -3 ॲज इट इज. हा मायनस काय झाला? +7. 7 मधनं 3 गेले, किती उरले? मोठी संख्या 7, तिचं साइन प्लस द्यायची गरज. युनिट्स इथे काय राहिलं? लेंथ ऑफ एडी इज इक्वल टू 4 युनिट्स. आला इक्वल. हे काय? इक्वेशन नंबर 2. सो फ्रॉम 1 and 2 काय लिहिता येईल? फ्रॉम 1 and 2 काय लिहिता येईल? लेंथ ऑफ बी इज इक्वल टू लेंथ ऑफ एडी. दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. देअरफॉर मला काय म्हणता येईल? सेगमेंट बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एडी. ओके. लिहिता येईल मग सगळ्यांना. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा काय म्हटलंय? पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. चला मग एक सेगमेंट काढूया आपण ए बी. काढली ए बी. हा ए पॉइंट, हा बी पॉइंट आणि हा कोणता तरी, तर समजा हा मिड पॉइंट आहे आणि तो किती आहे? एम. ओके. इफ ए बी इज इक्वल टू 8. ए बी किती दिलंय तुम्हाला? 8 युनिट दिले. ए बी किती दिलंय? 8 युनिट. ओके. देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? ए पासून एम फाइंड आउट करायचं. मला सांगा ए एम आणि एम बी हे इक्वल असतील ना? का? कारण एम इज द मिड पॉइंट. कारण काय? एम इज द मिड पॉइंट. दॅट्स वाय ए एम इज ऑलवेज इक्वल टू एम बी. ओके. सो आता आपल्याला जे जे दिले ते लिहूया पहिले गिवन मध्ये. गिवनला मार्क्स असतो पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. ए बी चा काय आहे? मिड पॉइंट आहे. नीट बस, झोप येते तुला? ठीक आहे. मिड पॉइंट आहे. आफ्टर दॅट काय दिले तुम्हाला? ए बी इज इक्वल टू 8 युनिट्स. आणि काय फाइंड आउट करायचंय? टू फाइंड ए एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. चला मग आपण फॉर्म्युला लिहूया आता. आपल्याला काय माहितीये की हा जो ए एम आहे, ए एम काय रे? हाफ ऑफ, हाफ आहे. कोणाच्या हाफ आहे? ए बी च्या हाफ आहे. ए बी च्या हाफ आहे. ओके. तो इथे 1/2 ए बी किती दिली आहे तुम्हाला? 8 युनिट्स. तो जे कट होत आहे ते कट करा. 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि 4 1 जा किती झालं? 4 युनिट्स. इथे सेंटीमीटर मीटर दिलंय का आपल्याला? देअरफॉर ए एम इज इक्वल टू किती? 4 युनिट्स. समजलं? किती सोपं आहे काय याच्यामध्ये? आहे काय डिफिकल्ट? जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. सेम क्वेश्चन आहे बघा. पी इज द मिड पॉइंट ऑफ सी डी. चला मग सी डी काढूया.
हा तुमचा सी पॉइंट, हा डी पॉइंट आणि हा पी काय त्याचा मिड पॉइंट, असं समजा तुम्ही. ठीक आहे रे, ती अंदाजे काढली आपण, एक्झॅक्टली मिड पॉइंट नाहीये, बट असं समजायचं की हा काय, पी इज द मिड पॉइंट. ओके, सीपी इज इक्वल टू 2.5. सीपी किती दिले तुम्हाला, 2.5. देन फाइंड काय करायचं आपल्याला, सीडी फाइंड आउट करायचंय. सो जे जे दिले ते लिहा गिवन मध्ये. काय दिले, पॉइंट पी इज द मिड पॉइंट, पॉइंट पी इज द मिड पॉइंट कोणाचा, ऑफ सेगमेंट सीडी. त्याच्यानंतर सीपी दिले तुम्हाला किती, 2.5 युनिट्स. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, सीडी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, येस और नो, येस. चला मग फॉर्म्युला लिहा. कोण स्मॉलर आहे रे, सीपी काय, हाफ आहे कोणाच्या, सीडीच्या. सीपी किती दिले तुम्हाला आता, 2.5 इक्वल टू च्या खाली इक्वल टू, हा हाफ, हा मल्टीप्लाय बाय हा सीडी, हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे येताना काय होईल, 2.5 मल्टीप्लाय बाय 2 इज इक्वल टू व्हॉट, देअरफॉर 2.5 टू चा किती होईल, 5. व्यवस्थित लिहा, सीडी इज इक्वल टू व्हॉट, असं लिहा. ही एक स्टेप आहे, ही एक पद्धत आहे, तुम्ही या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की पी इज द मिड पॉइंट, इथे लिहायचं. ठीक आहे, पॉइंट पी, ही दुसरी स्टेप आहे. हा, एक तर या पद्धतीने सॉल्व्ह करा किंवा या मेथडने सॉल्व्ह करा, दोघांपैकी एक मेथड, कोणतीही एक मेथड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय म्हणता येईल, पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. ओके, ठीक आहे, मिड पॉइंट आहे सीडीचा, देअरफॉर मला काय म्हणता येईल रे, सीपी इज इक्वल टू पीडी म्हणता येईल का, सीपी हा इक्वल आहे पीडीच्या, येस और नो, आहे का, येस. आणि सीपी हा पीडीच्या जर इक्वल टू आहे तर पीडी पण किती असेल रे, 2.5 युनिट्स. ओके, आता पॉइंट पी, हा सॉरी पी नाही, सी डॅश पी डॅश डी आर कोलिनियर पॉइंट्स, येस और नो, हे काय आहेत रे, कोलिनियर. सी पी डी हे कोलिनियर आहेत एका रेषेमध्ये, देअरफॉर लेंथ ऑफ सीडी इक्वल असेल, ही सीडी कोणाच्या इक्वल असेल, सीपी प्लस पीडी, येस और नो, लेंथ ऑफ सीपी प्लस लेंथ ऑफ पीडी. सीपी किती दिले तुम्हाला, 2.5, पीडी पण किती आहे, 2.5. 2.5 प्लस 2.5 किती आलं, 5 युनिट्स. ओके, असं पण लिहू शकतात तुम्ही, अशा पद्धतीने पण लेंथ ऑफ सीडी तुम्ही काढू शकता. दोन्ही मेथड आहे, असं करा किंवा असं करा. ठीक आहे, जी मेथड आवडेल त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. समजतंय का, जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. येस, ओके, काय म्हटले बघा, इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बीपी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, एपी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कंपेअर द सेगमेंट्स. ठीक आहे, सेगमेंट कंपेअर करायचं आहे, म्हणजे कोण मोठा आहे. पहिले काढली मी ए बी, ही 5 सेंटीमीटर आहे. आफ्टर दॅट मी ड्रॉ करतो काय, बीपी 2 सेंटीमीटर आहे. आणि आता घेतो 3.4. बघा, ए बी 5 सेंटीमीटर, बी पासून पी 2 सेंटीमीटर आणि ए पासून पी किती आहे, 3.4 सेंटीमीटर. ओके,
फर्स्ट ऑफ ऑल जे दिले ते लिहा. ए बी इज इक्वल टू व्हॉट, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू व्हॉट, लेंथ ऑफ बीपी किती आहे आणि लेंथ ऑफ एपी किती दिले. तो काय लिहिता येईल तुम्हाला, हियर फाय इज ग्रेटर दॅन 3.4 इज ग्रेटर दॅन 2. करेक्ट. सगळ्यात मोठा कोण आहे, फाय, नंतर 3.2 आणि सगळ्यात लहान कोण आहे. सो फाय कोणाला रिप्रेझेंट करतोय, देअरफॉर लेंथ ऑफ ए बी इज ग्रेटर दॅन 3.4 कोणाला रिप्रेझेंट करतंय, लेंथ ऑफ एपी इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ 2 कोणाला. झालं, केलं कम्पेअर, झाली कंपॅरिझन. काय या क्वेश्चन मध्ये आहे, पण मग तरी का नाही जमत परीक्षेमध्ये लिहिता, जमेल. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे खूप सारे प्रश्न विचारलेले. पहिला प्रश्न काय बघा, त्याचा आन्सर या ठिकाणी लिहूया. राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ आरपी. आरपीचा अपोजिट रे लिहायचा आहे. कुठे रे आरपी, आरपी हा रे, आरपी हा आर पॉइंट, हा पी पॉइंट. याचा अपोजिट कोण येईल बघा, आर एस येईल का, आर एस, यस और नो. तो लिहा रे आर एस. आर एस म्हणा काय, आर टी म्हटलं तरी चालेल, रे आर टी. करेक्ट. लिहिता आलं अपोजिट रे. सेकंड, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ पी क्यू. इंटरसेक्शनचा अर्थ काय होतो सांगा आता. इंटरसेक्शनचा अर्थ काय होतो, कॉमन. कॉमन सांगितलं होतं. इंटरसेक्शन आपण या चिन्हाने दाखवतो, ए इंटरसेक्शन बी, म्हणजे ए आणि बी याच्यामध्ये असणारे कॉमन एलिमेंट. तो कोणते दोन रे सांगितले, तर रे पी क्यू. व्हेर इज पी क्यू, बघा हा पी क्यू रे, आणि दुसरा रे कोणता आहे, आणि आर पी, आर आणि पी हा रे. मग याच्यामध्ये कॉमन कोणता आहे, बघा हा पी क्यू, पी पी. बघा पहिला रे कोणता आहे, पी आणि क्यू. पी पासून चालू झाला क्यू पर्यंत, ठीक आहे, हा वाला. दुसरा कोणता आहे, दुसरा कोणता आहे, आर पी. आर पासून सुरू झाला पी पर्यंत. ओके, आर पासून पी पर्यंत, ठीक आहे. मग कोणता पॉइंट कॉमन आहे, पी पॉइंट कॉमन. बरोबर. कोणता पॉइंट कॉमन आहे, पण हा पुढे वाढत जाईल ना, मग हा पी क्यू नाही येणार का. बर, पी दिले. चला मग इथे काय येईल, ओके. चला मग बघा, हा आरपी जरी येणार तरी हा रे येणार आहे. हा काय आहे, रे. हा रे पुढे वाढतच जातो. त्याचा एक एंड, स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे त्याचा, आर हा स्टार्टिंग पॉइंट आहे, ओरिजिन. इथून रे कंटिन्युअसली इन्फिनिटीली पुढे वाढतच जातो. तो काय होतो, इन्फिनिटीली पुढे वाढतच जातो. पहिला रे कोणता होता तुमचा, पी क्यू. दुसरा रे कोणता आहे, आरपी. आरपी म्हणजे हा पुढे वाढतच जाणार. सो कॉमन काय आलं तुमचं, पी क्यू. सो काय येईल इथे, सेगमेंट पी क्यू. समजतंय का, येस. चला जाऊया थर्ड क्वेश्चन कडे. राईट द युनियन सेट. युनियन म्हणजे काय, ऍडिशन. कोणाची ऍडिशन करायची आहे, पी क्यू आणि क्यू आर ची. सो कुठे पी क्यू बघा, हा पी क्यू, सेगमेंट पी क्यू, आणि दुसरा सेगमेंट कोणता आहे, क्यू आर. क्यू पासून आर पर्यंत. मग यांची ऍडिशन काय येईल, आर क्यू किंवा क्यू आरच, क्यू आरच. बरोबर आहे ना.
आता हे बघा, एक सेट दिलाय तुम्हाला, कोणता सेट दिलाय, ए सेट समजा 1 2 3 आणि 4. दुसरा सेट काय दिलाय तुम्हाला, 2 आणि 3. मग तुम्हाला ए युनियन बी जर करायचं म्हटलं, दोघांची ऍडिशन, तर काय होतं, हा इथे 1 आहे बघा, हा 2 आहे इथे पण, हा 2 इथे पण आहे, एक 2 घेतला, हा 3 इथे पण आहे, हा 3 इथे पण आहे घेतला, आणि हा काय राहिला 4. म्हणजेच ए युनियन बी म्हणजे ए सेट भेटला का तुम्हाला, ए सेटच भेटला का, म्हणजे मोठा सेटच भेटतो तुम्हाला युनियन मध्ये. सो सिमिलरली इथे कोणता सेगमेंट दिलाय तुम्हाला, पहिला सेगमेंट दिलाय पी क्यू हा वाला, आणि दुसरा सेगमेंट सेगमेंट आहे ना हा पी क्यू सेगमेंट, आणि दुसरा कोणता दिलाय क्यू आर. या दोघांची ऍडिशन काय भेटेल तुम्हाला, क्यू आरच मिळेल. आर क्यू म्हणा, काय सेगमेंट आर क्यू म्हणा, किंवा सेगमेंट क्यू आर म्हणा, सेमच आहे. येस ऑर नो, येस. पुढे, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. क्यू आर कुठे आहे रे, क्यू आर, क्यू आणि आर म्हणजे हा रे, क्यू पासून आर, हा रे, क्यू पासून स्टार्ट झालाय ना, यांचे सबसेट लिहायचे. सबसेट मग कोणकोणते येतील सबसेट, सबसेट म्हणजे काय, इथे काय म्हणता येईल तुम्हाला, बी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट कोणामध्ये, बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट कोणामध्ये. मग पहिला रे मला घेता येईल क्यूपी, बघा हा क्यू आर मेन रे तुमचा, हा क्यू आर काय मेन रे, याचा सबसेट घ्यायचा आहे. सबसेट म्हणजे छोटा सेट, काय घ्यायचा आहे, त्या छोट्या सेट मधले सगळेच्या सगळे एलिमेंट मोठ्या सेट मध्ये पाहिजेत. ओके, मग मी पहिला सेट घेतो बघा, कोणता, क्यूपी, रे क्यूपी, चालेल का, रे क्यूपी येईल, त्याच्यानंतर रे क्यू आर येईल का, त्याच्यानंतर मला रे क्यू एस म्हणता येईल, येस ऑर नो, तुम्ही कोणताही लिहा चालेल. क्यू एस घेतला, क्यू टी पण घेता येईल, रे क्यू टी, येस ऑर नो. त्याच्यानंतर पीटी घेता येईल का, रे पीटी, पीटी घ्या, पी आर घ्या, रे पी आर, त्याच्यानंतर पी एस, येस ऑर नो, अँड सो ऑन, भरपूर लिहिता येईल तुम्हाला. हे सगळे सबसेट आहेत. म्हणजे बघा, पी एस एकच रे घ्या, पी एस, पी आणि एस, बघा याचे सगळेच्या सगळे एलिमेंट क्यू टी मध्ये येत आहेत का, सॉरी क्यू आर पर्यंत. काय विचारले, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. क्यू आर सबसेट पाहिजे, सॉरी क्यू आर हा सबसेट पाहिजे, क्यू आर सबसेट आहे, क्यू आर सबसेट असायला पाहिजे. मग तो कोणाचा सबसेट असेल, त्याच्यापेक्षा मोठ्या सेटचा. मग काय येईल, क्यू एस, काय येईल रे, रे क्यू एस किंवा रे क्यू टी घ्यावा लागेल. बस हे दोनच येईल, हे दोनच येतील. आलं लक्षात. प्रश्न व्यवस्थित वाचला, आपण चुकीचा वाचला प्रश्न. काय प्रश्न विचारलाय बघा, स्टेट म्हणजे सांगा, द रे ऑफ विच, असा रे सांगा, विच ज्याचा क्यू आर इज अ सबसेट, क्यू आर सबसेट आहे. जर जो सबसेट असतो तो छोटा असतो, जो सबसेट असतो तो काय असतो, मग क्यू आर जर छोटा असेल तर त्याच्यापेक्षा मोठा रे कोणता आहे, क्यू एस आणि क्यू टी, हे दोनच रे त्याच्यापेक्षा काय आहेत, मोठे. समजलं का हा प्रश्न, समजलं का. चला, फोर्थ पण झाला. मग आता जाऊया फिफ्थ क्वेश्चन कडे. काय म्हटलंय फिफ्थ क्वेश्चन, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेस विथ कॉमन एंड पॉइंट आर. असे अपोजिट रे लिहायचे की ज्याचा एंड पॉइंट काय असला पाहिजे, कॉमन, आणि तो कोण असला पाहिजे, आर. पहिले लिहितो मी आर पी, आणि काय येईल त्याचा अपोजिट रे, आर एस येईल का, बघा रे आर पी अँड
रे आर एस, यस ऑर नो? आता लिहितो बघा आर क्यू आणि त्याच्या अपोजिट आर टी, रे आर क्यू अँड रे आर टी. चालेल का? येस. आता घेतो बघा मी रे आर पी आणि रे आर टी, रे आर पी अँड रे आर टी. चालेल का? आता बघा काय घेतो मी रे आर क्यू, रे आर क्यू अँड आर क्यू च्या अपोजिट घेतो आर एस. चालेल? येस ऑर नो? 4 कॉम्बिनेशन घेतले मी. आणखी येईल याच्या व्यतिरिक्त? नाही येणार. ठीक आहे. मग तसं तुम्ही आता कॉमन रेज लिहायचे, 2 रेज लिहायचे. एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉइंट काय लिहायचंय? एस. एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉइंट यस. कोणतेही 2 रे लिहा ज्याचा कॉमन एंड पॉइंट काय असला पाहिजे? यस. हा एंड पॉइंट आहे. हा काय एंड पॉइंट आहे. मग सांगा हा एंड पॉइंट असला पाहिजे म्हणजे रे इकडे. मग कोणता येईल रे? पहिल्यापासून जाऊ, छोट्यापासून. आर एस लिहिता येईल, रे आर एस. दुसरा काय लिहिता येईल? पी एस, यस ऑर नो? आणि तिसरा काय रे लिहिता येईल? रे क्यू एस. एस काय असला पाहिजे? एंड पॉइंट असला पाहिजे. एंड पॉइंट म्हटलंय. ओके. पुढे राईट द इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय? अगेन कॉमन सेट ऑफ रे एस पी अँड एस टी. चला रे एस पी शोधा. एस पी आणि एस टी यांचा कॉमन एंड पॉइंट काय येईल? कॉमन पॉइंट काय येईल? चला परत एकदा काढा. एस पी काढा. हा रे एस पी काढला. काय काढला? दुसरा रे कोणता आहे? एस टी. एस टी हा वाला रे. या सगळ्यांमध्ये या रे मध्ये आणि या रे मध्ये कॉमन काय आहे? पॉइंट. यस. 7 मध्ये काय येईल आन्सर? पॉइंट. यस इज द इंटरसेक्शन पॉइंट. समजलं सगळ्यांना? येस. याच्यामध्ये काही शंका आहे? जायचं पुढे मग लास्ट क्वेश्चन कडे. स्टेट द पॉइंट विच आर द इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. बी पासून सारख्या अंतरावर असणारे पॉइंट्स लिहा. बघा 1 2. इथे सी. सीच्या अपोजिट कोण असेल? हे दोघे इक्विडिस्टन्स आहेत, सारख्या अंतरावर आहेत. कोणापासनं? बी पासनं. हा 2 युनिट्स वर आहे. बी पासनं सी सुद्धा किती युनिट्स वर आहे? 2 युनिट्स वर आहे. बी पासून 2 युनिट्स वर आहे. हा 1 युनिट आणि हा काय झाला? 2 युनिट. हा 1 युनिट, हा इकडे काय झाला? 2 युनिट. तो ए पॉइंट ए अँड पॉइंट सी. पॉइंट ए अँड पॉइंट सी हे इक्विडिस्टन्स आहेत. कोणापासून? ओके. चला आता बघा हा 1 युनिट 2 युनिट. व्ही किती युनिट्स वर आहे? 3 युनिट्स वर. इकडून बघा 1 2 3. 3 वर काही पॉइंट आहे का? नाही. 4 वर कोण मिळतंय तुम्हाला? पी. आणि इकडे पण 4 वर कोण मिळतंय? डी. हा न घेता कोण घेता येईल आपल्याला? पॉइंट पी अँड पॉइंट डी. ओके. बी पासून पी पॉइंट 4 युनिट्स वर आहे. बी पासून डी पॉइंट सुद्धा किती अंतरावर आहे? 4 युनिट्स अंतरावर आहे. समजलं? नेक्स्ट राइट द पेअर ऑफ पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. क्यू वेर इज क्यू? हा क्यू. क्यू पासून सारख्या अंतरावर असणारे पॉइंट्स लिहा.
बघा हा पॉइंट यू आणि पॉइंट एल एक युनिट वर आहेत, 1 युनिट. सो इथे काय लिहिता येईल, पॉइंट यू अँड पॉइंट एल. ठीक आहे. बघा हा 1 आणि हा 2 युनिट अंतरावर कोण आहे, पी. हा 1 आणि 2 युनिट अंतरावर कोण आहे, आर. सो इथे काय लिहिता येईल, पॉइंट आर अँड पॉइंट पी. समजलं का? चला आता हे काय, फाइंड डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही, डिस्टन्स बिटवीन पी अँड सी, डिस्टन्स बिटवीन व्ही अँड बी, डिस्टन्स बिटवीन यू अँड एल. चला सगळ्यात पहिले हे फाइंड आउट करूया. ऑलरेडी आपण हे फाइंड आउट केलेले आहे की नाही फाइंड आउट. चला आता इथे लिहूया, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय. या प्रकारचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही. सो इथे काय लिहिणार आपण, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट यू इज. यू चा कोऑर्डिनेट काय आहे बघा, इथे 0 आहे तर इथे काय असेल, -1 -2 -3 -4. इथे काय येईल, -5 आणि हा काय -6. यू चा कोऑर्डिनेट काय मग, -5. ओके. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट व्ही इज. व्ही चा कोऑर्डिनेट काय येईल बघा, हा 0 आहे, इकडे 1 2 3 4, हा 5 आणि हा 6. सो व्ही चा कोऑर्डिनेट काय 5. सो हिअर काय म्हणता येईल रे तुम्हाला, 5 इज ग्रेटर दॅन -5. ओके, 5 इज ग्रेटर दॅन. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही इज इक्वल टू काय, मोठा नंबर अगोदर लिहायचा, नंतर मायनस, मग लिहायचा छोटा नंबर, मायनस मायनस काय होईल +5. सो 5 + 5 किती झाले, 10 युनिट्स. ओके. सो डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही किती आलं, 10 युनिट्स. ओके. सिमिलरली तुम्हाला आता हे पीसी, व्हीबी आणि यूएल यांच्यामधले डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करता यायला पाहिजे. ओके. सो हे 3 क्वेश्चन्स मी तुम्हाला देतो होमवर्कला. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना, एव्हरीवन. सो या ठिकाणी मग आपला हा प्रॅक्टिस सेट 1.2 काय होतो, समाप्त, फिनिश. ओके. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही आता पटापट लिहून काढा. ओके. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.